अन्य फल मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्हाला विशेष फल सांगतो. तुम्ही हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या गृहस्थाश्रमाची जर वाटचाल या बुद्धीने केली की माझं हे कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य हीच कुणी एक फुलं आपण त्या सर्वात्मक ईश्वराला जर समर्पण केली तर तो ईश्वर आणखी वेगळं फल आपल्याला देणार. ते वेगळं फल कोणतं देणार ते अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणे हेची आश्रमाचे फळ, तू का म्हणे हेची आश्रमाचे फळ, तू का म्हणे हेची आश्रमाचे फळ, तू का म्हणे आश्रमाचे फळ, तू का म्हणे आश्रमाचे फळ, उत्तमची गती पावे आपण गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला आहे, विवाहबद्ध आपण झालेलो आहोत. तर हा गृहस्थाश्रम आहे, हा एक वेगळा विशेष आश्रम आहे. या आश्रमावर चारही आश्रमाचं पोषण घडणारं आहे. म्हणून या आश्रमाची ही तत्व आर्थिक जीवन, नैतिक जीवन, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडा. आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, दीनदुःखिताची सेवा करा. आपली धर्मपत्नी योग्य आधार देऊन, योग्य संस्कार विचार देऊन आपण आपल्या गृहस्थाश्रमाची वाटचाल जर या स्वकर्मानुसार आपण जर केली तर तो भगवान संतुष्ट होईल. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषालाही म्हणून तिये पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे परमपद बळ वैराग्याचे. परमपदाची प्राप्ती करून देणारं वैराग्याचं बळ भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त होईल. हे वैराग्याचं बळ ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती असं वैराग्याचं भाग्य हे भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त होईल आणि ते आपल्याला परमपदाची प्राप्ती करून देईल. म्हणून आपण अशी वाटचाल करावी, दुर्व्यसनं सोडावी, दुर्वर्तनं सोडावी, गळ्यात पवित्र तुळशीची माळ, आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची दीनदुःखिताची सेवा करत करत आपल्या परीने जितकं जीवन आपलं कौटुंबिक आपली जबाबदारी पार पाडून समाजाकरता जितकं लावता येईल, देशाकरता, दीनदुःखिताकरता, इतर आपल्या बांधवांकरता, परोपकाराकरता जीवन जितकं आपल्याला लावता येईल तेवढं करत जावं की त्याच्या अनंत पटीने भगवान आपल्याला दुआ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी परमपद तिथपर्यंत हे कर्म आपल्याला पोचवणार आहे.